नमस्कार मंडळी, तुमचं आदिती किचनमध्ये मनापासून स्वागत आहे. पालकाची भाजी खाऊन कंटाळा आला असला तर अशा प्रकारे एकदा तुम्ही पालकाचे धपाटे नक्कीच बनवून बघा. लहान मोठे आवडीने खाणार आणि एकदम कुरकुरीत आणि चांगल्या प्रकारे मौसूद असे धपाटे होतील. तर मी काही टिप्स सांगणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. मी इथं हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या आणि एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे आणि मी हिरवीगार इथं पालक घेतलेली आहे. छान प्रकारे अगोदर आपल्याला पालकाला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. मी इथं पालक धुण्यासाठी पाणी टाकलेलं आहे. स्वच्छ पाण्याने आपल्याला पालक धुवून घ्यायची आहे. पालक छान प्रकारे धुवून झाली की मैत्रिणींनो, आपल्याला पालकाला कट करून घ्यायचं आहे. ज्वारीच्या पिठापासून छान असे पालकाचे धपाटे बनवणार आहे मी. तुम्हाला खायला चव इतकी अप्रतिम लागते की तुम्ही खाल्लं की कधी पण असे झटपट तयार होणारे तुम्ही पालकाचे धपाटे बनवताल. तर मी इथं बारीक पालक कट करून घेत आहे. अशाच प्रकारे पालक कट करून घ्यायची. सर्व पालक आपल्याला अशीच कट करून घ्यायची आहे. कोणाकोणाला पालक अशी खायला घरात कोणालाच आवडत नाही. तशी जर आवडत नसले तर तुम्ही अशी पालकाचे धपाटे किंवा भाजी बनवून पण. तर सर्व पालक आपली इथं मस्त प्रकारे कट करून झालेली आहे मैत्रिणींनो. एकदम बारीक पालक कट करून घ्यायची. आता एका मी कुकरच्या भांड्यामध्ये पालक काढून घेते. सर्व पालक आपली मस्त अशी कट करून झालेली आहे. आता मी दुसरं साहित्य कट करून घेते. मी ते कांदा घेतला, आता तो पण कांदा आपल्याला कट करून घ्यायचा एकदम बारीक. काय तो ठेस्याचा सुगंध, काय तो कांद्याचा, काय त्या ज्वारीच्या पिठाचे थालीपीठ. वा, असे धपाटे बनवणार आहे मी आज. तुम्हाला तर नक्कीच आवडतील. इथं आपला कांदा पण कट करून झालेला आहे. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हिरव्या मिरच्या कट करून घेतल्यात, लसूण पाकळ्या, थोडेसे चवीपुरते जिरे टाकले. आता आपण ह्याला मिक्सरमध्ये काढून घेऊया. छान प्रकारे पेस्ट बनवून घेतलेली आहे. मी इथं ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ घेतलं आहे. आता सगळे पीठ आपण चाळून घेऊयात. मी अगोदर ज्वारीचं पीठ, कधी पण ज्वारीचं खास टिप्स आहे, ज्वारीचं पीठ जास्त घ्यायचं, गव्हाचं आणि बेसन पीठ कमी घ्यायचं, कारण का आपले थालीपीठ चिकटणार नाही. गव्हाचं पण पीठ मी चाळून घेतलेलं आहे. बेसन पीठला चाळायची काही गरज नाही म्हणून मी तसंच बेसन पीठ टाकून घेते. सर्व आता आपण मिक्स करून घेऊया पीठ. सर्व चवीपुरतं मीठ टाकूया आपण. मिरच्याचा ठेचा तो ग्राइंड केलेला टाकून घेऊया आपण. कट केलेला कांदा, कट केलेली पालक पण टाकून घेऊया याच्यामध्ये.
पालक पण टाकून झालेली आहे. आता सर्व कालून घेऊया आपण. सर्व मिक्स करून घेऊयात मैत्रिणींनो. छोट्या छोट्या टिप्स देऊन ना तुम्ही असे पालकाचे धपाटे बनवले ना, तुमचे पहिल्यांदाच परफेक्ट बनतील आणि तुम्ही कधी पण असे बनवताल. थोडं थोडं पाणी टाकून छान प्रकारे उंडा मळून घ्यायचा आहे आपल्याला. अगोदर लक्षात राहिलं नव्हतं. तिळ टाकून घेते मी थोडे. तिळाने पण चव एकदम भन्नाट लागते. थोडंसं तेल टाकून उंड्याला मळून घेऊया. छान प्रकारे आपला उंडा मळून झालेला आहे धपाट्याचा. गावाकडे धपाटे बोलतात, कोणी थालीपीठ बोलतं. आता ह्याचे गोल गोल आपण गोळे बनवून घेऊयात. जास्त टाइम नाही लागणार आपल्याला नंतर थापायला, त्याच्यामुळे अगोदरच आपण गोल गोल गोळे बनवून घेऊयात. सर्व पिठाचे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. मी जशा प्रकारे बनवते अगदी तशा प्रकारेच बनवायचे. इथं सर्व गोळे बनवून झालेले आहेत. आता आपण धपाटे थापून घेऊयात. तुम्ही कोलपाटावर पण थापून घेऊ शकता. मी चॉपिंग बोर्डवरच थापून घेते. अशा प्रकारेच थापून घ्यायचे, बिलकुल तुटणार नाही. अगदी छोटे छोटे बनायचे. कोणी मोठे पण बनवतं आणि कोणी छोटे पण बनवतं. आता आपण होल पाडून घेऊया 5 असे. आपला तवा गरम झालेला आहे. आता आपण वरती टाकून घेऊयात. टाकताना थोडं माझ्याच्याने मी असं टाकताना बरोबर टाकलं नाही, त्याच्यामुळं ते त्यालाच चिटकून बसलेलं आहे. मी जशी गलती केली तशी तुम्ही करू नका. टाकताना थोडं ध्यान लक्षपूर्वक टाका. सगळे दुसरं पण थालीपीठ आपण हे धपाटे तसे थापून घेऊयात. बघा किती मस्त थापतायत, बिलकुल चिटकत नाही आहेत. पहिल्यांदा कसे होल पाडले होते तसेच आपण होल पाडून घेऊया. हे पण धपाटा आपण तव्यावरती टाकून घेऊया, तेल लावून थोडंसं. अगदी अलगद असं काढून घ्यायचं आहे आपल्याला. मी अगदी छोटे छोटे बनवते. तुम्ही मोठ्या साईजचे पण बनवू शकता. खालून छान प्रकारे एका साईडने भाजलं की असं तेल सोडून दुसऱ्या साईडने पण आपल्याला छान प्रकारे भाजून घ्यायचे मैत्रिणींनो. दोन्ही साईडने खरपूस चांगल्या प्रकारे आपल्याला भाजून घ्यायचे. दोन्ही साईडने मस्त भाजले. आता आपण त्याला प्लेटमध्ये काढून घेऊया. मी प्लेटमध्ये काढून घेतले. आता दुसरं पण आपण धपाटा तसंच टाकून घेऊयात. सर्व धपाटे आपल्याला अशाच प्रकारे बनवायचे आणि भाजून घ्यायचे. मी पूर्ण व्हिडिओ थापलेल्याचा नाही दाखवत, फक्त
जसे भाजवते तेच दाखवते व्हिडिओमध्ये. त्याला पण आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. मस्त दोन्ही साईडने भाजले. प्लेटमध्ये आपण काढून घेऊया. आता दुसरं पण थालीपीठ भाजले, ते पण आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. दोन्ही साईडने बघा किती मस्त भाजले. आता सर्व प्लेटमध्ये काढून घेऊया. आपले थालीपीठ धपाटे बनवून झालेले आहेत. आता आपण एका प्लेटमध्ये सर्व करूया धपाटे. सर्व धपाटे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. गरमागरम. आता इथं मी धपाट्यासोबत खाण्यासाठी थोडंसं दही एकदम टेस्टी लागतं. आणि केचप पण घेतले. कोणाला आवडत असलं तुम्ही दह्यासोबत पण खाऊ शकता आणि केचपसोबत पण खाऊ शकता. बघा किती मस्त झाले. सुटलं ना तुमच्या पण तोंडाला पाणी. हा घास तुमच्यासाठी मैत्रिणींनो, जे माझे व्हिडिओ आवर्जून बघतात त्यांच्यासाठी. तुम्हाला माझ्या धपाट्याची रेसिपी कशी वाटली पालकच्या, कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. तुमच्यासाठी असेच मी रेसिपी घेऊन येत जाईल. चला तर मग भेटूया उद्याच्या अशाच एक नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय मैत्रिणींनो.